36-38 राज्यांपैकी 13 राज्यांमध्ये क्लिअर कट भाजपचं सरकार आहे आणि 15-16 राज्यांमध्ये भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार आहे. जवळजवळ 28-29 राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी काम करतं. आणि त्यामुळे म्हणून तुम्हाला माझी विनंती, आपण ही कमळची चिन्ह घेऊन तुमच्या पुढे आलो. व्यक्ती कोण आहे, वंसाळे आहेत का अजून कोण आहे हा विषय नाही, कुणाला मोठं करायकरता म्हणून हा विषय नाही, कुणाला ते पदावर बसवायचं म्हणून विषय नाही. तर केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्या सरकारमध्ये येणारा पैसा आपल्या गावापर्यंत आला पाहिजे आणि ती आणायकरता जिल्हा परिषदेमध्ये आपला माणूस पाहिजे. पंक्तीला बसल्यावर वाढपी ओळखीचा असेल तर तुम्हाला एक पळी जास्त मिळते, एखादा लाडू जास्त मिळतो. वाढपी ओळखीचा नसेल तर तुमच्याकडे बघतोय ती पुढे जातोय वाढत, हा माणूस तोपर्यंत चार तासाची पुढे गेलेला असतो. ही वाढपी आहेत तुमच्यासाठी. बरोबर वंसाळ्या बाबतीत सांगायची गरज नाही, 24 तास 24/7 इथं मोकळा आहे. एसटी महामंडळात जसं हात दाखवून गाडी थांबवा, तसं हात दाखवून वंसाळे थांबवा. ही परिस्थिती कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता, फाटका कार्यकर्ता. पण आपण संधी दिली, ह्या लोकांनी कधी सत्तेवर जायचं म्हणून ही भूमिका घेऊन आपण या ठिकाणी आलोय. त्यामुळे निश्चितपणे ही निवडणूक आहे. मगाशी सांगितलं, पाऊस पडला पुळजला आणि पैसे आले तुमताला. किती पैसे आले? 4.5 कोटी. इमानदारीवर हात ठेवून सांगावर मालकाच्या पोटावर कोणाचं ऊसाचं नुकसान झालंय, कोणाचं पेरलेलं वाहून गेलंय का? दुबार पेरणीचे सुद्धा पैसे आहेत. आणि आम्ही टनेज पकडलं होतं 116-117 टन, तर कारखान्याचं टनेज गेलं 129-135 टनावर. म्हणजे सगळे पैसे ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला दिले खात्यावर पाठवून. आता उमेदवाराला लय ताप देऊ नका निवडणुकीच्या अगोदर. RTGS तर पोच झाले का नाही पोच झाले. म्हणून ही निवडणूक मित्रांनो तुमच्या गावच्या विकास गाड्याचे आणि जी मंडळी आपल्यासाठी काम करते, जो पक्ष तुमच्याकरता काम करतोय त्या पक्षाला ताकद देण्याची भूमिका आपण घ्यावी. 2013 साली मला कळलं, 2025 साली कल्याणरावला कळलं. देर आहे दुरुस्त आहे. आज जर कल्याणराव जर तुम्ही त्या घड्याळ किंवा याच्या चिटकून बसला असता, काय परिस्थिती आहे त्या पक्षातल्या कार्यकर्ते सैरभैर झालीच सगळी. उद्या काय मोठा अंधार आहे समोर अजितदादा गेल्यामुळं, भयान परिस्थिती. पवार कुटुंबावर दुःख खूप मोठं आहे, ते न भरून येणारं दुःख आहे. पण आज जे आमदार मंडळी ते अस्वस्थ आहेत. आता आम्ही काय करायचं, कोणा निवडून येतो का त्याचं दुःख त्यांना जास्त. पण अजितदादासारखा खंबीर माणूस त्यांच्या पाठीमागं होता, ताकद देणारा माणूस त्यांच्या पाठीमागं होता. आज कार्यकर्ता सैरभैर झालेला. त्यामुळं उद्याची 25 वर्ष पुढची नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमच्या हातामध्ये सुरक्षित आहे. म्हणजे अजितदादांनी सुद्धा निर्णय घेतला भाजपबरोबर यायचा, पवार साहेबांच्या विरोधात जाऊन. का घेतला तर फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटसाठी घेतला. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की मला विकास पाहिजे. शहरं असतील, गावं असतील, कारखानदारी असतील, त्याला ताकद दिली पाहिजे. आणि ताकद देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली. साखर कारखान्याने इन्कम टॅक्स माफ करून टाकला. साखर कारखाने बंद पडले होते, त्या कारखान्यांना 400 कोटी रुपयाची कर्ज द्यायची हमी सरकारने घेतली. बंद पडलेले कारखाने पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेतला. ही सगळी कामं मोदी सरकारच्या आणि फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे झाली. त्यामुळे उद्याच्या 7 तारखेला या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ. त्या कमळापुढचं बटन दाबून आपण त्यांना आशीर्वाद द्या. त्यांच्याकडनं पुढच्या 5 वर्षाकरता आपल्या गावचे विकास गावागाड्यातली जी कामं आहेत ती कामं पूर्ण करूया. आणि ते करण्याकरता आपण सगळ्यांनी आशीर्वाद रूपी मतदान करावं, एवढंच या निमित्तानं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय